असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत, 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो. त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो. राज्यामध्ये जी अतिवृष्टी आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोहोचलेले आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली. हेही पैसे पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आणि त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला होता. अशा परिस्थितीत मदतीची अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने दुसऱ्या टप्प्याच्या मदतीची अखेर मंजुरी दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून या टप्प्यासाठी तब्बल 742 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आता त्यामुळे अनेक दिवसांपासून मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना आता काहीसा आधार मिळणार आहे. राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठीचा हा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून याबद्दलची स्पष्ट आणि पक्की माहिती नुकतीच समोर आलेली आहे. आता एकूणच पाहता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी अतिशय दिलासा देणारी आणि दिलेल्या आश्वासनांना दिशा देणारी मानली जात आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीबद्दलचा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू करण्यात आला असून या ठिकाणी विशेष म्हणजे ज्यांना पहिल्या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी मदत मिळाली होती किंवा ज्यांच्या खात्यावर अजूनही 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता, अशा शेतकऱ्यांसाठी हा टप्पा मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. आज सकाळपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत जमा व्हायला सुरुवात झाली असून हेक्टरी 26,300 रुपयांची रक्कम थेट खात्यावर येत असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं की संपूर्ण मदत डीबीटी म्हणजे थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार असून आज आणि उद्या असे 2 दिवस पैसे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही फेऱ्या मारावा लागणार नाही. आता या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. मात्र जवळपास 75% शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून या मदतीची आतुरतेने वाट बघत होते. आता दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून ही प्रतीक्षा संपत असून अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हास्य दिसायला लागलं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही अतिवृष्टीची मदत जमा झालेली नव्हती त्यांच्यासाठी सरकारकडून आता वेगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी थेट बँकांकडे वर्ग केला. त्यानंतर अतिवृष्टीची मदत आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागली आहे. म्हणजेच अडकलेली रक्कम आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. या दुसऱ्या टप्प्यात एकूण 25 जिल्ह्यांमध्ये मदतीचं वाटप केलं जाणार असून आज 13 जिल्हे आणि उद्या उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील 2 महिन्यांपूर्वी केवळ 15 जिल्ह्यांमध्येच अतिवृष्टीची मदत हेक्टरी 27,000 रुपयांप्रमाणे देण्यात आली होती. आता मात्र या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी 26,300 रुपये जमा होणार आहेत. आता बघा ही रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या बँकांमध्ये ती थेट जमा केली जाणार आहे आणि आज तसेच उद्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती अनेक शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगाची ठरणार आहे. आता थोडक्यात सांगायचं झालं, जर तुम्हाला अतिवृष्टीच्या पहिल्या टप्प्यात अजूनही मदतीची रक्कम मिळाली नसेल तर काळजी करण्याचं काही कारणच नाही. आता सरकारकडून दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून या टप्प्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत हे तपशील आता आपण समोर पाहणारच आहोत. त्यामुळे तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव या यादीत आहे का नाही हे तुम्ही नीट लक्ष देऊन पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता बघा सरकारकडून याआधी कोणत्या कोणत्या घोषणा करण्यात आल्या होत्या आणि नेमकं कोणत्या प्रकारच्या नुकसानीसाठी किती मदत मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ज्या शेतजमिनी पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत, आता या ठिकाणी विशेषतः नदीकाठच्या भागातील शेतजमीन वाहून गेली असेल अशा जमिनीसाठी प्रति हेक्टरी 52,000 रुपयांपर्यंतची थेट आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारने केली. ही रक्कम आजच अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अशा खरडून गेलेल्या जमिनीसाठी नरेगा योजनेच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 2.5 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच थेट आर्थिक मदत आणि नरेगाच्या कामांच्या स्वरूपात मिळणारी रक्कम मिळून प्रति हेक्टरी 3 लाख रुपयांपर्यंत मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता ही संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने थेट खात्यावर जमा होणार आहे.
काही वेळातच अनेक शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष अनुभव सुद्धा येईल. आता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा ठरत आहे. अतिवृष्टीमुळे ज्या घरांचं पूर्णपणे नुकसान झालं, म्हणजेच जी घरं राहण्यायोग्य राहिलेली नाहीत किंवा अक्षरशः पडझड झालेली आहे, अशा कुटुंबांसाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. अशा घरांसाठी नव्याने घर उभारण्यासाठी मदत दिली जाणार असून ती घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवीन घरं म्हणून मंजूर केली जाणार आहेत. या योजनेतून संपूर्ण खर्च सरकारकडून केला जाणार असून प्रत्येक घरासाठी 2,70,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबांना पहिल्या टप्प्यात या मदतीची रक्कम मिळाली नव्हती, त्यांच्यासाठी आता दुसऱ्या टप्प्यात आज आणि उद्या थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत. त्यामुळे घर गमावलेल्या अनेक कुटुंबांना आता नव्यानं उभं राहण्यासाठी आधार भेटणार आहे. आता यासोबतच डोंगराळ भागातील घरांसाठी सुद्धा स्वतंत्र मदतीची घोषणा सरकारने केली. या भागांमध्ये घरांमध्ये साठवलेला किराणा, धान्य आणि इतर साहित्य अतिवृष्टीमुळे नष्ट झालं होतं. त्याची भरपाई म्हणून हेक्टरी 11,000 रुपयांपर्यंतची रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता ही मदत सुद्धा आजपासून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता एकूणच पाहता घर गमावलेल्या आणि अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी ही मदत मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. आता बघा, ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे घरांचं पूर्ण नुकसान झालेलं नसलं, पण पावसाच्या तडाख्यामुळे झोपड्या किंवा घरांचा काही भाग पडझड झालेला आहे, अशा कुटुंबांसाठी सुद्धा सरकारची मदत पुढे आली आहे. म्हणजेच थोडंफार नुकसान झालं असलं तरी सुद्धा त्याकडे सरकारने बिलकुल दुर्लक्ष केलेलं नाही आणि अशा ठिकाणी सुद्धा आर्थिक मदत दिली जाणार आहे. अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सरकारकडून सुरू करण्यात आला असून या टप्प्यात नेमक्या कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये ही मदत दिली जाणार आहे याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, अन्यथा तुमच्या हातून अत्यंत महत्त्वाची माहिती निसटून जाण्याची शक्यता आहे. पण त्याआधी कोणत्या कोणत्या प्रकारच्या नुकसानीसाठी मदत मिळणार आहे हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. आता या ठिकाणी आपण काही उदाहरण पाहू. जर एखाद्या शेतकऱ्याच्या गायीच्या गोठ्याचं नुकसान झालं असेल, म्हणजेच गोठा पडला असेल किंवा राहण्यायोग्य राहिला नसेल, तर अशा प्रकरणांमध्ये सरकारने प्रति हेक्टरी 14,000 रुपयांची मदत मंजूर केली. आता ही रक्कम थेट संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असून पशुपालक शेतकऱ्यांना यातून अतिशय मोठा आधार मिळेल. आता एकूणच पाहता दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी मदतीचा विस्तार करण्यात आला असून जास्तीत जास्त बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न दिसून येतो. म्हणूनच आता तुमच्या गायीच्या गोठ्याचं पावसामुळे नुकसान झालं असेल तर या मदतीसाठी तुम्ही तयार राहा. सरकारकडून अशा नुकसानग्रस्त गोठ्यांसाठी प्रति हेक्टरी 14,000 रुपयांपर्यंतची मदत मंजूर करण्यात आली असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा आधार मिळेल. आता पुढची घोषणा नेमकी कोणती आहे आणि कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये कोणाकोणाला मदत भेटणार आहे हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बिलकुल बंद करू नका, कारण अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सरकारने अधिकृतपणे सुरू केला असून तब्बल 7,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आजच्याच दिवशी 742 कोटी रुपयांची रक्कम प्रत्यक्ष वाटण्यासाठी सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे आज आणि उद्याच्या अपडेट्स शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि पुढे दिलेली माहिती सुद्धा अनेकांना थेट उपयोगाची ठरेल. उद्या या टप्प्यातील उरलेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोहोचवली जाणार आहे. म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात ज्या ज्या लाभार्थ्यांना मदत मंजूर झालेली आहे त्यांचे सर्व पैसे टप्प्याटप्प्याने खात्यावर जमा होणार आहेत. आता बघा, यानंतर सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला जो विशेषतः पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे. अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची दुभती जनावरं दगावली किंवा वाहून गेली अशा शेतकऱ्यांना आता प्रति जनावर 35,200 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली होती आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचं नुकसान सुद्धा झालं होतं. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली तर काही ठिकाणी ती वाचवणं शक्यच राहिलं नाही. अशा परिस्थितीत जनावरं गमावलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहता यावं यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे पशुधनाचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता प्रत्येक जनावरामागे 35,200 रुपयाची थेट मदत भेटणार आहे. आता ही मदत त्यांच्या खात्यावर जमा होणार असून पशुपालक शेतकऱ्यांसाठी मोठी आधाराची गोष्टही ठरणार आहे. आता बघा, सरकारने पशुधन नुकसान भरपाईबद्दल एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला. NDRFच्या नियमांमध्ये 3 जनावरांची मर्यादा आता पूर्णपणे काढून टाकण्यात आली. म्हणजेच अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांची जितकी जनावरं दगावली आहेत त्या प्रत्येक जनावरासाठी राज्य सरकारकडून थेट नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यामध्ये कोणतीही संख्या मर्यादा राहिलेली नाही. आता ही गोष्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी ठरेल. दुभत्या जनावरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्रत्येक मृत जनावरामागे 37,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला.
त्याचबरोबर ओढ कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जनावरांसाठी म्हणजे बैल किंवा जनावरांसाठी प्रति जनावर 31,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे पशुपालक आणि शेतीसाठी जनावरांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल. याशिवाय कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने स्पष्ट निर्णय घेतला. अतिवृष्टीमुळे जर कोंबड्यांचं नुकसान झालं असेल तर त्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति कोंबडी 110 रुपये देण्यात येणार आहे. म्हणजेच जेवढं नुकसान झालं असेल तेवढ्या प्रमाणात सरकारकडून मदत दिली जाणार आहे. एकूणच पाहता पशुधन आणि कुक्कुटपालन व्यवसायाला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकारने या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मदतीचा निर्णय घेतलेला दिसून येतो. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा कोणता असेल तर तो म्हणजे अतिवृष्टीमुळे खरडून गेलेल्या शेतजमिनींचा. यंदा पाऊस प्रचंड प्रमाणात झाला आहे आणि अनेक ठिकाणी सुपीक माती अक्षरशः वाहून गेली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी मोठी अडचण उभी राहिली आहे. कारण पुन्हा शेती सुरू करायची असेल तर माती विकत आणावी लागणार आहे आणि यासाठी मोठा खर्च येतो. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने या विषयावर ठोस निर्णय घेतला. ज्या जमिनी पूर्णपणे खरडून गेलेल्या असतील अशा जमिनीसाठी सरकारकडून थेट आर्थिक मदत दिली जाईल. या मदतीअंतर्गत प्रति हेक्टरी 45,000 रुपयांपर्यंतची रोकड मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच नरेगा योजनेच्या माध्यमातून प्रति हेक्टरी 2,50,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे, ज्यामुळे जमिनीची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करता येईल. म्हणजे एकूण काय तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3.5 लाख रुपयांपर्यंतची मदत भेटणार आहे. आता या मदतीमुळे शेतकरी पुन्हा एकदा आपली जमीन शेतीसाठी तयार करू शकतील आणि झालेलं नुकसान काही अंशी तरी भरून काढता येईल. अतिवृष्टीने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आणि दिलासा देणारा मानला जात आहे. कोणत्या 13 जिल्ह्यांमध्ये ही मदत दिली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी अजून कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदतीचे निर्णय घेतले हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतातील विहिरींचं मोठं नुकसान झालं होतं. काही ठिकाणी विहिरींमधील गाळ पूर्णपणे वाहून गेला तर काही ठिकाणी विहिरींची रचना कमकुवत झाली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या विहिरींच्या नुकसानीसाठी NDRFच्या नियमांमध्ये ठोस निकष नाहीत. तरी सुद्धा ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष बाब म्हणून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नुकसान झालेल्या प्रत्येक विहिरीसाठी 32,000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या मदतीतून शेतकरी विहिरीतील गाळ पूर्णपणे काढू शकतात, विहीर दुरुस्त करू शकतात किंवा आवश्यक ते सुधारणा काम पूर्ण करू शकतात. त्यामुळे पाण्याचा स्रोत पुन्हा कार्यान्वित होऊन शेतीसाठी उपयोगात येऊ शकेल. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत उपयोगाची आणि दिलासा देणारी गोष्ट ठरणार आहे. आता याशिवाय सरकारकडून आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जे थेट सामान्य नागरिक आणि शेतकरी कुटुंबांना दिलासा देणारे आहेत. अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी अन्नधान्याच्या किट्स वाटप करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आणि त्यानुसार आज आणि उद्या हे किट्स प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. त्यामुळे गरजेच्या काळात कुटुंबांना अन्नधान्याची चिंता भासणार नाही. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात झालेल्या पायाभूत सुविधांच्या मोठ्या नुकसानीसाठीही सरकारने मोठी तरतूद केली आहे. रस्ते, पूल, पाणी पुरवठा, वीज व्यवस्था अशा मूलभूत सुविधांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यासाठी तब्बल 12,400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामधून पूरग्रस्त भागातील कामांना गती मिळणार आहे. याशिवाय DPCच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील कामांसाठी 5% निधी राखून ठेवण्यात आला असून त्यातून सुमारे 529 कोटी रुपये विशेष स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हा निधी थेट नुकसान झालेल्या भागांमध्ये कामासाठी वापरण्यात येणार आहे. आणखी एक महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसाठी दिलासाची गोष्ट म्हणजे कृषी पंपाच्या वीज बिलाचा विषय. आता कृषी पंपांना वीज बिल लावण्यात येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली केली जाणार नाही. हा प्रश्न सरकारने कायमस्वरूपी मार्गी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक ताण कमी होणार आहे. आता विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलेला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काबद्दल जी फी माफीची घोषणा करण्यात आली होती ती आता प्रत्यक्षात अंमलात आणली जाणार आहे. या निर्णयामुळे 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी पूर्णपणे माफ केली जाणार असून याचा थेट फायदा अनेक कुटुंबांना होणार आहे. मात्र ही फी सध्या फक्त अतिवृष्टीने बाधित 13 जिल्ह्यांमध्येच लागू केली जाणार आहे. कोणते ते 13 जिल्हे आहेत याची सविस्तर यादी आपण पुढे पाहणार आहोत. पण इतकंच नाही तर या जिल्ह्यांमध्ये आणखी कोणत्या कोणत्या निकषांवर सरकारकडून सुविधा दिल्या जाणार आहेत हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता याचबरोबर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 26,300 रुपयांची मदत कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याचे सुद्धा स्पष्ट निकष ठरवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शेतकरी या तिघांसाठीच ही माहिती खूप महत्त्वाची ठरणार आहे.
पुढे आपण या सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा. आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि थेट आर्थिक मदत जाहीर झाली आहे, जी थोडी सविस्तर समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट आहे. मुख्यमंत्री म्हणाले की NDRFच्या नियमानुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 9,000 रुपयांपर्यंतची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर हंगामी बागायती शेतीसाठी 18,000 रुपये आणि स्थायी बागायती शेतीसाठी 6,500 रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार आहे. याशिवाय राज्यातील तब्बल 75 लाख हेक्टर क्षेत्रासाठी सरकारने 7,020 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी विविध पीक प्रकारांसाठी, जमिनीसाठी आणि शेतकऱ्यांच्या थेट उपयोगासाठी वापरला जाणार आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक घेतलं पाहिजे, यासाठी लागणारे बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य जर आतापर्यंत उपलब्ध झाले नाही, तर त्यासाठी सुद्धा सरकारने प्रति हेक्टरी 13,000 रुपयांपर्यंतची मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी मित्रांना थेट आर्थिक आधार मिळेल आणि पीक घेण्याची तयारी सुद्धा सुरळीत होईल. या सगळ्या मदतीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी होणार आहे. जमिनीच्या वापरासाठी आणि हंगामी तसेच बागायती शेतीसाठी योग्य ती सुविधा मिळणार आहे आणि त्यामुळे पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आत्मविश्वास सुद्धा मिळेल. आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी आणि दिलासा देणारी घोषणा समोर आली. सरकारने तब्बल 48 लाख शेतकऱ्यांना विमा मंजूर केला. यामध्ये फक्त विमा भरलेले शेतकरीच नाही, तर पूर्ण नुकसान झालेले शेतकरी सुद्धा समाविष्ट करण्यात आले, ज्यांना सुधारित पद्धतीने हेक्टरी 18,000 रुपयांपर्यंतचा विमा मदत म्हणून मिळणार आहे. यामुळे ज्यांनी आधीच विमा घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनीसाठी साधारणपणे 37,500 रुपये प्रति हेक्टर, तर बागायतदारांना 58,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पीक आणि जमिनीसंबंधी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. त्याचप्रमाणे सरकारच्या अंदाजानुसार या पीक विम्याच्या माध्यमातून कमीत कमी 6,000 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान भरून काढणं सोपं होईल आणि त्यांना पुढील हंगामासाठी पीक घेण्याची तयारी सुद्धा करायला मदत होईल. आता या निर्णयामुळे शेतकरी मित्रांना फक्त आर्थिक आधारच मिळणार नाही, तर आत्मविश्वास सुद्धा त्यांचा वाढणार आहे. कारण आता कोणताही शेतकरी अचानक जर पाऊस झालाय किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती आली असेल तर त्याला बिलकुल फसणार नाही. सरकारने ही मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या परिस्थितीला ध्यानात ठेवून केलेली आहे, ज्यामुळे शेतकरी सुरक्षित आणि स्थिर भविष्यासाठी पावलं उचलू शकतो. आता शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने एक मोठं आर्थिक पॅकेज जाहीर केलं, ज्याची एकूण रक्कम आहे 34,562 कोटी. नक्की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ पोहोचणार आहे हे तुम्हाला लवकरच समजेल. पण आधी सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना हे पैसे मिळण्यासाठी कोणत्या कोणत्या अटी पाळाव्या लागणार आहेत हे सुद्धा आपण पाहूया. सरकारच्या माहितीनुसार या पैशांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा की फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच या मदतीस पात्र मानलं जाईल. म्हणजेच जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर तुम्ही या आर्थिक मदतीसाठी निवडल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आलात असं म्हणता येईल. आता यानंतर आणखी एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. ज्या घरांमध्ये फार्मर ID कार्ड आहे आणि ज्या घरांमध्ये आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातच अतिवृष्टी संबंधी आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा थेट बँकेच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. यामुळे शेतकरी मित्रांना केवळ आर्थिक आधारच मिळणार नाही, तर प्रशासकीय अडचणींमुळे होणारा त्रास सुद्धा कमी होईल. सरकारने प्रत्येक अटी आणि पात्रता काळजीपूर्वक तपासून हे पॅकेज तयार केलेलं आहे, ज्यामुळे खरी गरज असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल. हे आर्थिक पॅकेज फक्त आकडेवारीतच नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनात थेट बदल घडवून आणायला सुद्धा सक्षम ठरणार आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीसाठीच्या भरपाईसाठी एक स्थिर आधार मिळेल आणि पुढील पिकासाठी तयारी सुद्धा करायला मदत मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की या अतिवृष्टीच्या मदतीचा लाभ फक्त काही ठराविक जिल्ह्यांमध्येच भेटणार आहे आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सरकारने ठरवलं आहे की फक्त त्याच शेतकऱ्यांना मदत दिली जाईल ज्यांचं बँक खातं महत्त्वाच्या 12 बँकांमध्ये आहे. यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे. मागील काही काळात काही शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसानच झालेलं नव्हतं. चुकीच्या मार्गाने अतिवृष्टीचे पैसे मिळवण्यासाठी पंचनाम्यात अधिकारी प्रभावित करून त्यांनी पैसे घेतल्याचं उघड झालं. म्हणूनच आता ही 12 बँका निवडून त्यांच्या मार्फतच थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पैसे शेतकऱ्यांपर्यंत सुरळीतपणे पोहोचतील आणि गैरव्यवहार सुद्धा टळेल. हे पॅकेज फक्त आर्थिक मदत नाही, तर सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक आणि सुरक्षित मार्ग निवडला, ज्यामुळे खऱ्या गरजूंना योग्य वेळेत मदत मिळेल. तर शेतकरी मित्रांनो,
पहिल्या टप्प्यात कोणत्या बँकांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. आता ज्या शेतकऱ्यांचं खातं ॲक्सिस बँक, IDFC बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांमध्ये आहे त्यांना आधीच लाभ जाहीर केला गेला आहे. त्यानंतर युको बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांमधील खातेदारांना सुद्धा मदत भेटणार आहे. आता पुढच्या टप्प्यात ग्रामीण विकास बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, पंजाब नॅशनल बँक, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकारी बँक यामध्ये खातं असलेल्यांना लाभ भेटणार आहे. आता महत्वाचं म्हणजे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मदत येणार आहे हे आपण पुढच्या भागामध्ये सांगणार आहोत. पण त्याआधी या बँकांमधील खातेदार शेतकऱ्यांना सुद्धा फायदा भेटणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. तर शेतकरी मित्रांनो, सरकारने नुकतंच जाहीर केलं आहे की अमरावती, वर्धा, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 50% जास्त नुकसान झालेलं असल्यामुळे या ठिकाणी पहिल्या टप्प्यात मदत दिली जाणार आहे. यानंतर नाशिक आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये 75% जास्त नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या भागात सुद्धा शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. आता सर्वात जास्त संकट सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि त्यानंतर नागपूर या जिल्ह्यांमध्ये आलं. इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान 80 ते 100% झालेलं आहे. त्यामुळे या सर्वांना सर्वाधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का याची खात्री करा, कारण हाच एक महत्वाचा अटीचा भाग आहे आणि यामुळेच तुम्हाला ही मदत अगदी सुरक्षितपणे मिळेल. अंदाज आहे की पुढच्या 2 दिवसांच्या आत पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अशा महत्वाच्या माहितीपर व्हिडिओज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका, व्हिडिओला लाईक करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. यामुळे तुम्हाला सर्व अपडेट्स लगेच मिळतील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.